नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मार्केटची दिशामध्ये. मार्केटचा डेटा हा फायनली आलेला आहे. आत्ता 8:15 वाजलेले आहेत. व्हिडिओ शूट करत आहे मी. आजचा डेटा हा थोडासा लेट आलेला आहे. सो त्या कारणाने आज व्हिडिओ थोडासा लेट येईल. काल काय झालं, डेटा हा आलेला होता. व्हिडिओ सुद्धा अपलोड केला होता, बट तो व्हिडिओ अपलोड झाला नाही आणि ते मला नंतरनं समजलं. सो सॉरी फॉर दॅट. आज व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे. सो आजचा मार्केटचा डेटा मित्रांनो नक्की काय सांगत आहे. सो त्या अगोदर एकदा चार्ट वरती जाऊया निफ्टीच्या, की आज नक्की निफ्टीने कशा पद्धतीने मुव्हमेंट केलेली आहे ही गोष्ट एकदा समजून घेऊया आपण. आता इथे एक गोष्ट तुम्ही जर का चेकआउट केली, तर आपण काल एक गोष्ट डिस्कस करत होतो. ही लेवल आपण डिस्कस करत होतो. कुठली लेवल होती ही? या लेवलला निफ्टीने क्लोजिंग केलेली होती 23,400. ही जी काही लेवल होती आपल्यासाठी आज, मार्केट एक्झॅक्टली तिथंच ओपन झालेलं आहे आज. तिथे त्या लेवलला खाली ब्रेकडाउन केला. इथे सेलर्सला ट्रॅप केलं, मार्केट वरती गेलं. पुन्हा एकदा इथे निगेटिव्ह स्ट्रक्चर, चेंज ऑफ कॅरेक्टर केला, मार्केट परत ब्रेकडाउन केला या सपोर्टचा. रेजिस्टन्स बिकम्स अ सपोर्ट ही जी काही थिअरी होती, ती या ठिकाणी अप्लाय झालेली आहे. प्राइस ॲक्शनची एक कन्सेप्ट आहे. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल समजून. सो इथे ब्रेकडाउन झाला. पुन्हा एकदा इथे तसंच केलं, सेलर्सला ट्रॅप केलं आणि मार्केट इथून पॉझिटिव्ह साइडला गेलेलं आहे. आणि आजची जी काही क्लोजिंग आहे ती डे हायच्या आसपास आहे. सो आजची क्लोजिंग आपण पॉझिटिव्ह म्हणू शकतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट 23,500 ही जी काही लेवल आहे ना आपली, त्याच्या वरती आज मार्केट क्लोज झालेलं आहे. बट आता डेटा काय सांगतोय? सगळ्या गोष्टी आपल्याला डिस्कस करायच्याच आहेत. तुम्ही जर का अजून सुद्धा आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर लवकर सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला व्हिडिओची अपडेट ही भेटून जाईल सगळ्यात पहिल्यांदा. चला आता बघूया की डेटा काय सांगत आहे. डेटाची अनालिसिस तर मी केलेलीच आहे. त्याचा मेसेज सुद्धा आपला तयार केलेला आहे. बट स्टिल आत्ता सध्या मार्केटमध्ये डेटा काय सांगत आहे, स्ट्रक्चर काय सांगत आहे, या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करूया. इथे जर का तुम्ही एक गोष्ट चेकआउट केली मित्रांनो, तर इथे तुम्हाला समजेल रिटेलर्स हे नेहमीप्रमाणे इथे बाईंग करत आहेत. जे काही आपले क्लायंट्स आहेत, रिटेल आहेत आपले, ते इथे तेच करत आहेत. त्यानंतरची गोष्ट जे काही डी-आय-आयज आहेत त्यांनी थोडेफार सेलिंग केलेले आहे. याचा अर्थ त्यांनी प्रॉफिट बुकिंग आज केले असणार आहे. काल ते बुलिश साइडला असतील. एफ-आय-आयज आहेत ते सुद्धा सेलिंगच्या साइडलाच आहेत आज. त्यांचा डेटा सेलिंगमध्ये आहे. काही ठिकाणी त्यांनी बायिंग सुद्धा केलेली आहे, शॉर्ट कव्हरिंग सुद्धा केलेली आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. आणि प्रो प्लेयर्सनी सुद्धा आज प्रॉफिट बुकिंग केलेली दिसत आहे. बऱ्याचशा सेक्टरमध्ये ऑप्शन कॉल साइडला प्रॉफिट बुकिंग केलेली आहे त्यांनी. बऱ्यापैकी पोझिशन्स ह्या कव्हर केलेल्या आहेत. आता या सगळ्या गोष्टींचे अनालिसिस इन डेप्थ मध्ये मी केलेलं आहे आणि एक आपला मेसेज हा नेहमीप्रमाणे तयार केलेला आहे, ज्या मेसेजचं नाव आहे मित्रांनो मार्केटची दिशा. सो आता इथे एक गोष्ट तुम्ही चेकआउट करू शकता की मार्केटची दिशा हा मेसेज इथं तयार झालेला आहे. आजच्या मार्केटचा आढावा इथे दिलेला आहे. सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आज इथे. या तुम्ही नंतरनं रीड करू शकता. आता थोडक्यात डिस्कस करूया सध्याची मार्केटची परिस्थिती. आत्ता मार्केट काय म्हणत आहे? आत्ताची जर का परिस्थिती आपण चेकआउट केली, जे काही एफ-आयज आहेत ते फ्युचरमध्ये इंडिसिसिव्ह आहेत. म्हणजे काय आहे? ते कन्फ्यूज आहेत, की त्यांना अजून सुद्धा कन्फर्म नाहीये, की मार्केटला इथून वरती घेऊन जायचं का काय करायचं? मार्केट त्यामुळे आज आपल्याला जे काही प्राइस ॲक्शन आहे ते थोडंसं व्हॉलटाईल दिसलेलं आहे. थोड्या प्रमाणामध्ये आज आपल्याला मार्केटमध्ये ट्रॅपिंग बघायला मिळालेले आहे. सो या गोष्टी होत राहतात अशा सिच्युएशनला. बट एक गोष्ट बघा, ऑप्शन्समध्ये थोड्या प्रमाणात ते बिअरिश आहेत अजून सुद्धा आणि त्यांची साईड सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कॉन्शियस आहेत. कॉन्शियस म्हणजे काय? एकदम सावधगिरीने ते काम करत आहेत सध्या मार्केटमध्ये बिकॉज त्यांनाही माहित नाही ओव्हरनाईट काय होऊ शकतं ते. जरी ते मोठे प्लेयर्स असले तरी सुद्धा त्यांना सुद्धा भीती असते मार्केटमध्ये. कारण काय आहे की रिटेलर्स पॅनिकमध्ये सेलिंग करून टाकतात आणि रिटेलरमुळे सुद्धा कधी-कधी ह्या लोकांना लॉस होतो. असं नाहीये की प्रत्येक वेळेस मोठे प्लेयरच छोट्या प्लेयरला पकडतात, असं पण नाहीये. रिटेलरचा व्हॉल्यूम सगळ्यात मोठा आहे. रिटेलर ज्यावेळेस पॅनिक करतो का नाही, त्यावेळेस मोठे-मोठे प्लेयर्स वगळायला लागतात, असं होतं. सो प्रत्येक वेळेसच असं होत नाही, की मोठा मासा छोट्या माशांना खातो. कधी-कधी छोटे मासे सगळे मिळून सुद्धा मोठ्या माशाला खाऊन टाकतात. असं मार्केटमध्ये बऱ्याच वेळा होताना बघतो आपण. ओके. आता जे काही प्रो प्लेयर्स आहेत मित्रांनो, ते फ्युचरमध्ये थोडेफार बुलिश आहेत माईल्ड प्रमाणामध्ये. जसं की मी तुम्हाला सांगितलं त्यांनी पोझिशन आज कव्हर केलेलं आहे. डेटामध्ये या सगळ्या गोष्टी दिसत आहेत. आता हा मेसेज तयार करण्यामागचा उद्देश काय आहे? डेटा प्रत्येक टिक बाय टिक वाचावा लागतो. प्रत्येक ठिकाणी काय चाललंय या सगळ्याचं कॅल्क्युलेशन करावं लागतं. यामध्ये नाही म्हणलं तरी 15-20 मिनिटं जात असतात. सो हे गोष्ट झालेली आहे. आणि जे काही मिक्स सेंटिमेंट आहेत त्यांचे, स्मार्ट मनी अजून सुद्धा
क्लिअर डायरेक्शन देत नाहीये. म्हणजे काय, मार्केटचं सेंटिमेंट हे आता सध्या फ्लॅटच दिसत आहे. फ्युचरमध्ये जे काही रिटेलर्स आहेत ते आपले रिटेलर्स तर काय कायम बुलिशच असतात. रिटेलरचं काय नाहीच नसतंय. करेंगे या तो मरेंगे असा स्टँड असतो रिटेलरचा मार्केटमध्ये. ठीक आहे, अडचण नाहीये. बायस डेटा काय सांगतो हे नंतर रीड करा. सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे उद्याची संभाव्य हालचाल. आता उद्याचं मार्केट कसं असू शकतं, जर का मार्केटने रजिस्टर्सच्या वरती सस्टेन झालं तर शॉर्ट कव्हरिंगमुळे अपसाईडचं कंटिन्युएशन दिसू शकतं. आत्ता मित्रांनो तुम्हाला जे मार्केट असं वर गेलेलं दिसतंय का नाही, 23,500 पासून सॉरी 23,000 पासून ते 23,500 पर्यंत, हे काही रिकव्हरी नाहीये. ही काही अपसाईडची मुवमेंट नाहीये. ही फक्त एक शॉर्ट कव्हरिंग आहे. मोठे प्लेयर्सनी जे काही वरच्या साईडला सेलिंग केली होती ना, त्यांनी फक्त या पॉइंटला जाऊन प्रॉफिट बुकिंग केलेली आहे. त्यामुळे ही जी रॅली का नाही, ही प्रॉफिट बुकिंगची रॅली आहे, शॉर्ट कव्हरिंगची रॅली आहे. हा वर्ड मी कंटिन्युअसली हायलाइट करत आहे बरं का. मार्केट वर गेलेलं नाहीये, शॉर्ट कव्हरिंग आहे ही. पण जर का रजिस्टन्सच्या जवळ सेलिंग प्रेशर जर का आपल्याला दिसलं ना मित्रांनो, आणि जर का चुकून सेलर्स ऍक्टिव्ह झाले, तर थोडाफार बुलबॅक येऊ शकतो डाऊन साईडला किंवा थोडंफार कन्सॉलिडेशन होऊ शकतं. जसं आपण आज बघितलं, मार्केट हे डाऊन साईडला जायचा प्रयत्न करत होतं, पण स्टील त्या लेवलला कन्सॉलिडेशन होत होतं, ट्रॅपिंग होत होती. याचा अर्थ काय आहे, बायर्स हे आता मार्केटला डॉमिनेट करण्यामध्ये बसलेले आहेत. कारण काय आहे, पोर्टफोलिओ लोकांचे एवढे रेड झालेले आहेत, तर त्यामध्ये मोठे प्लेयर सुद्धा आहेत, मोठे इन्स्टिट्यूशन सुद्धा आहेत, आपले DII सुद्धा आहेत, की ज्यांचे सुद्धा पोर्टफोलिओ आता लाल झालेले आहेत. आणि क्लिअर अपसाईडचं कंटिन्युएशन साठी इम्पॉर्टंट रेजिस्टन्सचा ब्रेकआउट, इन्स्टिट्यूशनल सपोर्ट हा आवश्यक आहे. जसं की डेटामध्ये सांगितलं, आपला आजचा बायस आहे उद्याच्या मार्केटसाठी रेंज बाउंड ते वॉलाटाईल. रेंज बाउंड म्हणजे अगदीच साईडवेज राहणार नाही. जसं की आज मार्केटने मुवमेंट केली, काल सुद्धा सांगितलं होतं तुम्हाला मी कालच्या मेसेजमध्ये, की काल सुद्धा मार्केट असंच होत होतं. आजचा सुद्धा डेटा असाच आलेला आहे. आता थोडंसं जाऊन चार्ट वरती क्लिअर करूया, पुढच्या लेवल्स मार्केटसाठी काय असणार आहे, हे सगळ्या गोष्टी जाऊन तिथे आपण डिस्कस करूया. आता इथे एक गोष्ट तुम्ही जर का चेकआउट केली, ओके, तर हा जो काही गॅप होता मार्केटमध्ये, कुठला गॅप होता, हा जो काही गॅप होता, जो काही 13 तारखेला क्रिएट झालेला होता शुक्रवारी. शुक्रवारी जे मार्केटने गॅप डाऊन केलं आणि त्यानंतर खाली गेलं मार्केट, सो तो गॅप मार्केटने आता टॅप केलेला आहे. इथे बघा, तो गॅप मार्केटने आज दिवसभरात फिल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. गेलं, रिजेक्शन घेतलं, पुन्हा गेलं आणि शेवटी हा गॅप इथे फिल केला. इथे लिक्विडिटी घेतली. आता इथे लिक्विडिटी घेतलेली आहे, तर कारण काय आहे, तीच लेवल आहे 23,500. लक्षात ठेवा उद्यासाठी 23,500च्या वरती सस्टेन झालं पाहिजे मार्केट, हीच अपेक्षा ठेवा. त्यानंतर 23,700 आणि वरचा हा जो काही छोटासा गॅप आहे, हा इथे झालेला आहे टॅप, बट स्टील इथे एक गॅपची बॉर्डर आहे. इथपर्यंत मार्केट जाऊ शकतं 23,800. सो ह्या संभाव्य लेवल आहेत. आता ही रेंज मोठी आहे. जर का 23,500 उद्या सस्टेन झाली नाही, तर 23,400 इथपर्यंत मार्केट कन्सॉलिडेशन करेल. पुन्हा जर का ही लेवल ब्रेक झाली, तर खाली आपल्याला थोडंफार निगेटिव्ह कन्सॉलिडेशन बघायला मिळू शकतं. निगेटिव्ह रॅली म्हणत नाहीये, निगेटिव्ह कन्सॉलिडेशन म्हणत आहे. ओके, आता हे सगळं तर राहून दे बाजूला. मार्केटमध्ये ह्या गोष्टी होतच राहणार आहेत. पण स्टील हे थोडंसं संडेच्या सेशन मधलं होतं. आता मी तुम्हाला काही वेगळ्या गोष्टी सांगणार आहे. त्याच्यावरती फोकस करूया आपण. आता एक गोष्ट मी मगाशी हायलाइट केली होती तुमच्यासाठी, की रेजिस्टन्स बिकम्स अ सपोर्ट. काय केली होती हायलाइट? रेजिस्टन्स बिकम्स अ सपोर्ट. आता ते नक्की कशा पद्धतीने वर्क होत असतं, तर चला इथे मी तुम्हाला सांगतो. सपोज करा हा आहे रेजिस्टन्स, रेड कलरची लाईन आहे. आत्ता मार्केट आहे या लेवलच्या खाली. प्राइस ज्यावेळेस एखाद्या लेवलच्या खाली असती, त्यावेळेस ती लेवल त्या ह्याच्यासाठी रेजिस्टन्स म्हणून ऍक्ट होत असते. आत्ता प्राइस इथे आहे, मार्केटसाठी ही लेवल एक रेजिस्टन्सचं काम करते. आता हा रेजिस्टन्स ब्रेकआउट झालेला आहे, प्राइस याच्यावरती आहे. कुठलेही लेवल जर का प्राइसच्या खाली असेल, तर ते काय असतं, मार्केटसाठी सपोर्ट असतं. आता बघा, लेवल तीच आहे, प्राइस फक्त मुवमेंट झालेली आहे, लेवल तीच राहिलेली आहे, पण प्राइस फक्त वरती गेलेली आहे. आता ही लेवल काय असणार आहे मार्केटसाठी, सपोर्ट असणार आहे. म्हणजे काय, रेजिस्टन्स बिकम्स सपोर्ट. करेक्ट. पुन्हा एकदा बघा, मार्केट आलं, सपोर्ट ब्रेकडाऊन केलं, मार्केट खाली गेलेलं आहे. आपण काय शिकलेलो आहे प्राइस ऍक्शन मध्ये, एखादी लेवल जर का आपल्या करंट प्राइस इथे आहे, त्या प्राइसच्या वरती असेल, तर मार्केटसाठी ती लेवल रेजिस्टन्स म्हणून काम करते. म्हणजे काय झालं, पहिल्यांदा रेजिस्टन्स बिकम्स अ सपोर्ट आणि आता झाला सपोर्ट बिकम्स
रेजिस्टन्स. सो ही थिअरी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा. प्राइस ऍक्शनची सगळ्यात बेसिक कन्सेप्ट आहे. एखादी लेवल ब्रेक होती तर ती का ब्रेक होती, ती ब्रेक झाल्यानंतर ती चार्ट वरनं काढून टाकायची असती का, तर असं काही नसतं. त्या सगळ्या लेवल्स असतात. माझ्या चार्टवर कधीही तुम्हाला निफ्टीच्या व्यतिरिक्त सपोर्ट रेजिस्टन्स बघायला भेटणार नाहीत. स्टॉक्स मध्ये असून दे, स्टॉक्स मध्ये मी काम करतो, एकदाही मी लेवल मार्क करत नाही. का करत नाही त्याचंही एक तुम्हाला सिक्रेट सांगतो. आता इथे जसं झालेलं आहे मल्टिपल टाइम्स हीच लेवल सपोर्ट म्हणून ऍक्ट होते, हीच लेवल रेजिस्टन्स म्हणून ऍक्ट होते. प्राइस ह्याच ठिकाणी डान्स करते, प्राइस याच ठिकाणी मुवमेंट करते. म्हणजे ही लेवल इम्पॉर्टंट हे चार्टवर दिसत असतं. न बघता कळतं. साईडची स्केल बघितली की लगेच अंदाज येतो, लगेच स्कॅनिंग होती की बाबा इथे कुठली तरी लेवल आहे. चला इथला नंबर डायरेक्ट सांगतो मी, लेवल अजिबात मारत बसत नाही. लेवल फक्त चार्टवर आत्ता का मारलेले आहेत तुम्हाला समजण्यासाठी. नाहीतर मी अजिबात लाईन्स मारत नाही चार्टवर. काही गरज नाहीये. नुसता चार्ट मला क्लीन आवडतो, कुठलाही इंडिकेटर ऍड करत नाही. माझा फक्त तो स्मार्ट एंट्री लॉजिक प्राइस ऍक्शन बेस्ड इंडिकेटर आहे, तोच फक्त ऍड असतो कधी कधी चार्टवर. ओके. सो या सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो. नवीन काहीतरी नॉलेज प्रत्येक व्हिडिओ मधनं देण्याचा मी प्रयत्न करत असतो. आणि मागचा जो काही संडेचा वीकेंडचा जो काही सेशन झाला होता त्यामध्ये आम्ही या गोष्टी डिस्कस केल्या होत्या सगळ्या. आता पुढच्या वीकेंडला सुद्धा आपला सेशन असेल. सो व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला त्यामध्ये अपडेट भेटूनच जाईल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओचे शेवट सांगितलेली कन्सेप्ट ही तुम्हाला कशी वाटली हे मला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा. आणि आपला जो काही मार्केटचा डेटा, मार्केटचा अनालिसिस, जे काही मार्केटचं प्रेडिक्शन आहे, आता हे प्रेडिक्शन कशाच्या बेसिसवरती केलं जातं, बायर्स आणि सेलरची सायकोलॉजी, परत जे काही मोठ्या प्लेअरचा माइंडसेट, परत मार्केटचं स्ट्रक्चर, आणि त्याच्याही पुढची गोष्ट म्हणजे मार्केटचा सगळ्यात इम्पॉर्टंट डेटा. या सगळ्या गोष्टी कंबाईन केल्यानंतर ना पुढे काय होणार आहे ते समजतं. यातली कुठलीही एक गोष्ट पकडून तुम्ही पुढचं प्रेडिक्शन करू शकत नाही. मार्केटमध्ये बरेचसे लोक फक्त प्राइस ऍक्शन वरती प्रेडिक्शन करतात, लेवलच्या बेसिसवरती प्रेडिक्शन करतात, तर काही लोक मार्केटच्या डेटावरनं नुसतं प्रेडिक्शन करतात. हे सर्वात चुकीचं आहे. सगळ्या गोष्टी कंबाईन करून कुठे काय चाललंय हे आपल्याला समजलं पाहिजे आणि त्या बेसिसवरतीच मार्केट पुढे कसं रिॲक्ट करेल हे आपल्याला नक्कीच समजत असतं. ओके. सो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मला. हे तुम्हाला कुठल्या नवीन टॉपिक वरती लर्निंग हवी आहे हे सुद्धा मला नक्कीच कमेंट करून सांगा. ओके. तर आता आपण थांबूया आजच्या सेशनमध्ये. उद्याच्या सेशनमध्ये आपण भेटूया खूप छान पद्धतीने. आता उद्याचं मार्केट कसं रिॲक्ट करतंय हे आपल्याला उद्या समजेल. सो त्यासाठी कनेक्टेड राहा. मी सगळ्या अपडेट्स तुम्हाला नक्कीच करणार आहे. ओके. थँक्यू सो मच.